आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती। आज मित्रांनो, शेतकऱ्यांची परिस्थिती अगदी कवितेतल्या ह्या ओळीप्रमाणे झालेली आहे। मी सध्या गेवराई, बीड आणि शिरूर कासार या 3 तालुक्याच्या बाउंड्रीवरती आहे आणि या 3 तालुक्याच्या बाउंड्रीवरचं हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय। हे कापसाचं पीक आहे आणि आपण जर बघितलं तर ह्या संपूर्ण शेतामधलं हे सगळं कापसाचं पीक अक्षरशः झोपलेलं आहे। तर आता हे पीक झोपलेलं पीक म्हणजे एका कापसाच्या झाडाला एक 20-25 एवढ्या मोठ्या प्रमाणात दोड्या लगडलेल्या आहेत। म्हणजे आता हातातोंडाशी आलेला हा घास होता आणि हातातोंडाशी आलेल्या घासाने आज शेतकऱ्याला दगा दिलेला आहे। आणि हा पाऊस, ही अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांची झालेली ही दयनीय अवस्था, मला या व्हिडिओच्या माध्यमातून मायबाप सरकारला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या जीवनाची ही वाताहत झालेली आहे, ही धुळधाण झालेली आहे। अक्षरशः मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि ह्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आता कुणीही वाचवू शकत नाही। कारण या मातीतलं 1 वर्षाचं पीक जाणं म्हणजे त्याच्या पुढच्या 10-15 वर्ष जीवनावर परिणाम होण्यासारखं आहे। आणि एवढं जोमात आलेलं हे कापसाचं पीक, अक्षरशः सगळं पीक झोपलेलं आहे आणि हे पीक आता उठत नाही। आणि हे पांढरं सोनं डोळ्या देखता शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची काळी माती झालेली अक्षरशः। आणि इतकं म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात आलेलं हे संकट आहे आणि हे संकट ज्या नदीतून आलंय ती सिंदफणा नदी माझ्या समोर आहे। अगदी तुम्हाला ती सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। भावांनो, अक्षरशः म्हणजे पलीकडे मोठी नदी वाहते पण इकडून सुद्धा पूर्ण या शेतामध्ये नदी तयार झालेली आहे। आणि जसं नदी वाहते तसं हा संपूर्ण पाण्याचा प्रवाह आता या नदीत येऊन वाहतोय। म्हणजे या नदीने अक्षरशः 2-3 ठिकाणी पात्र बदललं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्हाला सांगतो, या नदीतून काय वाहून नाही आलं। रात्री ट्रॅक्टर वाहून आले, शेतकऱ्यांचे बैलगाड्या वाहून आल्या, शेळ्या मेंढ्या वाहून आल्या, जनावरं वाहून आली, पिकं वाहून आली, गवताच्या कडब्याच्या लावलेल्या गंजी वाहून आल्या आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांची घरं सुद्धा वाहून आली। म्हणजे आपण पुस्तकात वाचलं होतं घर गेलं वाहून, पण अख्खं जीवनच वाहून गेलंय शेतकऱ्यांचं। इतकी भयावह अवस्था या परिसरामध्ये या ठिकाणी भावांनो झालेली आहे। आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी अगदी शेतात येऊन आम्ही तुम्हाला हे सगळं दाखवत आहोत। आणि हा समोर जो धारवंटा ते साक्षाळ पिंपरी असा हा रस्ता आहे, म्हणजे इकडून गेवराई तालुक्यातून येणारा, नारायणगडावर जाणारा हा प्रमुख पूल आहे। हा पूल सुद्धा अर्ध्या प्रमाणात खचलेला आहे, त्याच्यावरचे कठडे वाहून गेलेले आहेत। पण बाकीचा पूल जागेवर आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि इथे पूल असल्या कारणाने या बाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतामध्ये पाणी घुसलं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर हे नुकसान आता कसं भरून निघणार, हे नुकसान, हा सगळ्यात मोठा प्रश्न या शेतकऱ्याकडे आहे। कारण मराठवाड्यातला शेतकरी हा काय फार मोठा बागायतदार शेतकरी नाही। इथे आता अलीकडे कुठंतरी फळबाग लागवड शेतकरी करायला लागलेत, फळबागा गेल्यात, कापूस गेला, सोयाबीन गेलं, जे होतं नव्हतं ते सगळं गेलं, घरं सुद्धा पडलेत, घरातले वस्तू वाहून गेलेल्या आहेत, अक्षरशः घरांची राख रांगोळी धुळधाण झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता सरकारने पंचनामे न करता थेट शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावरती मदत करणं गरजेचं आहे। आणि तात्काळ आजच्या आज या मराठवाड्यामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रात जिथे म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातले सुद्धा जे जिल्हे या दुष्काळाने या अतिवृष्टी ओल्या दुष्काळाने बाधित आहेत त्यांना ठोस मदतीची आवश्यकता आहे। आणि माझी मायबाप सरकारला अशी विनंती आहे की शेतकऱ्यांचा थोडा जरी कळवळा असेल तर या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तात्काळ कर्जमाफी करा। शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनी आहेत, त्या वाहून गेलेल्या जमिनीमध्ये माती भरण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा। विहिरी वाहून गेल्यात, माती वाहून गेली आहे, जमिनी वाहून गेल्या आहेत, जमिनी खरडून गेलेल्या आहेत। तर पिकांची फक्त नुकसान भरपाई देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांची जी माती वाहून गेली आहे, मातीमोल झालेल्या शेतकऱ्याला उभा करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुन्हा एकदा माती मोफत आणून देण्याची योजना सुद्धा सरकारने राबवावी। ठोस अशा प्रकारची उपाययोजना करावी, तरच मायबाप सरकार हा शेतकरी तरणार आहे। एवढीच या सिंदफणेच्या काठावरून नारायणगड परिसरातून मायबाप सरकारला विनंती करतो।